ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी येते कंगना रनौत संदर्भातली। कंगना रनौतचं ट्विटर अकाउंट कायमचं बंद करावं अशी मागणी करत हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। ॲडव्होकेट अली कासिफ खान देशमुख यांनी ही याचिका केली आहे। लवकरच याबद्दल सुनावणी अपेक्षित आहे। अमेय राणे ताजी माहिती देतात आपल्याला याबद्दल। अमेय, अश्विन, या याचिकेत कंगनाचं जे ट्विटर अकाउंट आहे ते कायमचं सस्पेंड करण्यात यावं, त्यावर बंदी घालण्यात यावी अशा आशयाची ही याचिका आहे। याच वकिलांना कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात काही दिवसांपूर्वी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशा आशयाची तक्रार केली होती आणि त्यानंतर ते प्रकरण हायकोर्टात आलं आणि कंगनानं सुद्धा हा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करत वेळ मागून घेतलेला आहे। त्यामुळे एकंदरीत कंगनाचे जे ट्विट्स आहेत ते कुठेतरी जातीयवाद पसरवणारे आहेत, भेदभाव पसरवणारे आहेत आणि तसेच समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे आहेत, जेणे करून भारतात जे वातावरण आहे धर्मनिरपेक्षतेचं ते कुठेतरी अबाधित राहू शकत नाही, त्याला कुठेतरी धोका पोहोचू शकतो अशा आशयाचे आरोप या याचिकेत करण्यात आलेले आहेत। यावर नक्की सुनावणी कधी होईल हे अजून स्पष्ट नसलं तरी ही हायकोर्टात याचिका सादर करण्यात आली। धन्यवाद अमेय या सगळ्या माहितीबद्दल।